जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी पुनर्वसन येथील नूतन वर्गखोलीचे उद्घाटन आपण आताच केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्त तो उपस्थित असलेले तालुक्याचे युवा नेतृत्व बाळराजे पाटील भाऊसाहेब, आपण ज्यांना प्रेमानं म्हणतो, लोकनेते साखर कारखाने चेअरमन व जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष, तसेच या काटेवाडी गावचे सरपंच भरतांना, त्यांचे बंधू आदरणीय रामभाऊ क्षीरसागर, लक्ष्मण क्षीरसागर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र माऊली जाधव सर, बाबासाहेब तात्या, भाऊसाहेब पाटील, शिवाजी कदम, अमरसिंह क्षीरसागर, माझ्यासोबत पंचायत समितीला उभे होते ते गुरुदेव मोठे, शिवाजी कदम, या गावचे परमेश्वर वाघमोडे, आबासाहेब वाघमोडे, संभाजी मासाळ, शशिकांत शेठ क्षीरसागर, आनंद जाधव, महेश जाधव, मिलिंद हांडे, जटगी सर, लांबतुरे सर, आमचे मंगळवाडीचे मित्र मुडे सर, रामचंद्र लांडे, दीपक जाधव, तात्या बाबर, दिलीप देवकते, आनंद चंदन शिवे, इथं उपस्थित असलेले पत्रकार बंधू व सर्व काटेवाडी गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग, महिला भगिनी, सर्व अंगणवाडी सेविका, शिक्षिका, खराडे सर, आज या काटेवाडी गावामध्ये भाऊसाहेब प्रचाराच्या निमित्तानं खरं तर मी पहिल्यांदा इथं आलो आणि ज्यावेळी गावातनं फिरलो तर मला गाव इतकं सुंदर वाटलं। म्हणजे मी अण्णांना बोललो आणि काकांना बोललो होतो की मी इथं इतकी गावं बघितली, पण एवढं सुंदर गाव, म्हणजे ज्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते सगळे आहेत, घरं सगळी व्यवस्थित स्वच्छता आहे, अशा पद्धतीचं जे गाव आहे हे मी पहिल्यांदा पाहिलं। आणि प्रचाराच्या निमित्त ज्यावेळी फिरत होतो तर त्यावेळी सगळ्या वाड्या वस्त्या, की परमेश्वर वाघमोडे असतील, संभाजी मासाळ असतील, ही सगळी टीम, आपला विशाल असेल, यांच्यासोबत मी घर टू घर केलं होतं। आणि ते करत असताना इथल्या काही अडचणी समोर आल्या। अडचणी आल्यानंतर आपण तिथंच तत्कालीन बैठका, पप्पूशेट आहेत, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करून तिथं काही रस्त्याचे विषय होते, काही मुर्मीकरण होतं, काही ठिकाणी पाण्याचा काय प्रश्न होते। मग ह्या सगळ्या चर्चा करत असताना, काम करत असताना आम्ही मोकळ्या मनानं सगळ्या गोष्टी केल्या आणि या भागातील लोकांनी सुद्धा भरभरून मतदान केलं असं मी म्हणेन। आणि जिल्हा परिषदमध्ये मी निवडून आलो, परंतु खंत एका गोष्टीची आहे की माझा जोडीदार जो आहे गुरुमोठे, तो घसरला। त्यामुळं थोडंसं मला त्या दिवशी सुद्धा वाईट वाटत होतं, पण भरताना तुम्ही काळजी करू नका। कसं असतं, जनता ही विचाराची असते, प्रत्येक मतदाराला त्याचा स्वतंत्र विचार आहे आणि आपण सर्वसमावेशक सामाजिक कार्य करत असतो। रस्ते असू द्या किंवा आता हे जी काही विकास कामं आपण केलेली आहेत मागच्या 25-30 वर्षामध्ये, आदरणीय राजन मालकांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास करत असताना जी काही कामं झाली ती अजून आपण ती कामं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करूया, लोकांच्या पर्यंत पोहोचूया। आणि जसं आता भाऊसाहेब म्हणाले की जनतेला आपण प्रश्न विचारूया की बाबा आमचं काय चुकलं ते तर सांगा, म्हणजे आम्ही आणखी त्यात सुधारणा करू। अण्णा, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आपण आपला प्रश्न विचारला पाहिजे, आपण आपले 100% दिले, म्हणजे मलाही असं वाटतंय। परंतु कदाचित लोकांना अजून काहीतरी वाटलं असेल, कमी पडलोय आपण, कुठेतरी आणखीन कमी पडलेलो आहे। तर मला असं वाटतं की आपण लोकांपर्यंत आणखीन पोहोचलं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत। थोडंसं जातीय राजकारण किंवा भावनिक राजकारण न करता विकासाचं राजकारण केलं पाहिजे। कारण आज जागतिक परिस्थिती बघितली तर आज अमेरिका इराणचं युद्ध चालू आहे, सगळीकडे अस्थिरता आहे, म्हणजे जगाच्या पातळीवर प्रत्येक देशाला सुद्धा अस्थिर वाटतंय की माझं काय। हा मुख्य प्रश्न आहे की मतदाराला वाटतंय की माझं काय। ठीक आहे, रस्ता केलाय तुम्ही सगळ्यासाठी, मला काय, म्हणजे भाऊसाहेब तुम्ही जे म्हटलं ना, वैयक्तिक फायदा काय माझा, तर याच्यावर काम केलं पाहिजे। म्हणूनच मी ज्यावेळी प्रचार होता त्यावेळी सुद्धा मी हेच सांगत होतो की आपल्याला या भागामध्ये उद्योगधंदे आणून
लोकांच्या रोजगाराचे प्रश्न आपल्याला मिटवले पाहिजेत. लोकांचं राहणीमान अपलिफ्ट झालं पाहिजे, म्हणजे त्यांची राहणीमान वैयक्तिक कुटुंबाचा विकास झाला पाहिजे, याच्यावरती काम केलं पाहिजे, असं वैयक्तिक माझं मत आहे. आणि लोकांनी त्याबद्दल मतं मांडावीत असंही मला वाटतं. या ठिकाणी आपण हे जे काम करत आहोत, ही जी शाळा आहे, तर ह्या शाळेचा परिसर खूपच छान आहे. 2 एकराचा परिसर, मी आतापर्यंत एवढी मोठी शाळा पाहिली नाही. तर सर्व इथल्या स्टाफला एक जबाबदारी अशी येते की इथं तुम्हाला झाडं लावावी लागतील, ती झाडं सांभाळावी लागतील. मला माहित नाही आता जिल्हा परिषदमध्ये झाडं सांभाळण्यासाठी काही निधी आहे का नाही आहे मला माहित नाही आहे, परंतु तुम्हाला वैयक्तिक थोडंसं त्याच्यामध्ये डिवोशन करून किंवा कॉन्ट्रीब्युशन करून सर्व शिक्षकांनी किंवा गावकऱ्यांनी म्हणा इथं झाडं लावून त्याचं संगोपन केलं पाहिजे. त्याला ड्रीप सिस्टीम बसवा. आता तुम्हाला पाणी पण उपलब्ध झालेलं आहे, तर ड्रीप सिस्टीम बसवा. मुलांसाठी इथं मैदान पण चांगलं आहे. आणि दुसरं असं सांगावं वाटतं की दुसरी जी खोली आपल्याला हवी आहे त्याचा प्रस्ताव तुम्ही द्या. मी माझ्यापर्यंत प्रयत्न करेन, भाऊसाहेब आणि मालकांनाही सांगेन शब्द टाकायला. त्याच पद्धतीने जे आता अण्णांनी सांगितलं की आपले जे स्मशानभूमी, दोन्ही स्मशानभूमीच्या कंपाऊंडचा विषय आहे, मला वाटतं तर एक तर अल्पसंख्येमध्ये होऊन जाईल, तो काय विषय, ज्याचे फंड्स असतातच उपलब्ध. आणि दुसरा पण असेल तर तोही आपण जोर लावून करून घेऊ. आणखी काय कामं असली तर सांगा, एकदम फील फ्री होऊन माझ्याशी बोलत चला सगळेजण. सर्व इथं मतदारांनाही मी सांगतो की तुमची काही अडचण असली तरी माझा नंबर उपलब्ध आहे. मी जरी नंबर कॉल नाही उचलला तर मेसेज करा. माझा PSI नंबर आहे, तोही पब्लिकसाठी ओपन आहे. तुमच्या काही अडचणी असू द्या. मी आता पावसाळ्यात मी निवडून आल्यापासून बऱ्यापैकी MSCB आणि सगळे जे PSC आहेत, दोन्ही PSCला व्हिजिट दिलेली आहे. त्यांच्या काही अडचणी होत्या, छोट्या मोठ्या औषधाचा तुटवडा होता, त्याचंही फुलफिल केलेलं आहे. आणि MSCBचे पण सर्व स्टाफचं, अधिकाऱ्यांचं सहकार्य खूप चांगलं आहे. म्हणजे पॉझिटिव्हली ती लोक आपल्याला मदत करत आहेत. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपल्याला फक्त काम करायचं आहे, एवढंच लक्षात ठेवा. आपल्याला बाकीचं काय झालं, काय होणार आहे, राजकारण हा विषय माझ्यासाठी गौण आहे. कारण भाऊसाहेब, मी राजकारणातली माझा 2रा महिना आहे, तुम्हालाही माहिती आहे. तुमचा अनुभव 25 वर्षाचा आहे. तुम्ही जरी वयाने लहान असाल तरी 25 वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे. माझा अनुभव 2 वर्षाचा, 2 महिन्याचा आहे फक्त. त्यामुळे आपण यापुढे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करूया, पॉझिटिव्ह काम करूया. आणि या ठिकाणी कातेवाडी गावचे सर्व सरपंच व त्यांचे सदस्य, बापू आणि अण्णा यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो. तसेच इथं शाळा समितीचे पांडुरंग लामतोरे साहेब, धीरज कदम, दादासाहेब काळे, रवींद्र जेटगी, सर्व स्टाफ, मुख्याध्यापक आणि यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो. मला इथं बोलवलं, उद्घाटनाची संधी दिली आणि यापुढं मी जे काही शक्य आहे माझ्या परीनं एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून ती सर्व कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. एवढंच मी बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.